बीयू आणि व्हीव्हीपॅटच्या संदर्भात मतदार केंद्र न्याय किंवा मतदार न्याय आपण काही बाबी ठेवलेल्या हो, जरासं दंड थांबा. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारची प्रत्यक्षात अडचण येऊ नये याच्यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण बीयू, सीयू, व्हीव्हीपॅट हे तिन्ही आपण हे अतिरिक्त आपण तजवीज करत असतो. ते रिझर्व्ह मध्ये आपण ते ठेवत असतो. त्या दिवशी जे आपले झोनल अधिकारी जे असतात, त्याला आपण सेक्टर ऑफिसर म्हणतो, त्यांच्याकडे देखील आपण मशीन्स दिलेले असतात आणि त्यांच्याकडे ते रिझर्व्ह म्हणून त्याच्यावरती ते स्टिकर देखील आपण ते लावत असतो. आणि ज्या त्या सेक्टरमध्ये ज्या पोलिंग स्टेशनमध्ये कुठे जर का प्रॉब्लेम आला तर त्या सेक्टर ऑफिसरनी तिथे व्हिजिट देऊन तपासून ते मतदान यंत्र तात्काळ रिप्लेस करण्याच्या देखील सूचना आहेत. त्याचा प्रोटोकॉल देखील दिलेला आहे. तर त्या प्रोटोकॉल प्रमाणे तर ते मशीन बिघाड जर का झाला असेल तर ते आपण तात्काळ रिप्लेस करून मतदान प्रक्रिया पुन्हा कार्यान्वित ठेवतो. सर्वांना नमस्कार. सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. आपणा सर्वांना कल्पना आहे की भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चा कार्यक्रम घोषित केला. त्यानुसार येत्या 26 एप्रिल 2024 रोजी शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीमध्ये 5 बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आपण पार पाडणार आहोत. या दिवशी जे मतदान करणारे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येणारे जे मतदार आहेत त्याची संख्या ही 17,82,000 इतकी असून याच्यामध्ये 9,33,000 आपले पुरुष असून 8,49,000 इतक्या महिलांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये 24 तृतीयपंथींचा देखील मतदारांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. याशिवाय 14,234 दिव्यांग आणि 85 वर्षापेक्षा जास्त असलेले वय जास्त असलेले ज्येष्ठ नागरिक हे 26,830 असून सैन्य दलातील जे आपले मतदार आहेत त्यांची संख्या 4,395 इतकी आहे. या सर्वच्या सर्व आपल्या या जिल्ह्यातल्या मतदारांना 26 एप्रिल रोजी आवर्जून मतदानाचा हक्क त्यांनी बजावावा अशी आपल्या मार्फत मी सर्वप्रथम आवाहन करतो. महिलांच्यासाठी देखील स्वतंत्र टोकन, पुरुषांच्यासाठी देखील स्वतंत्र टोकन अशी व्यवस्था राहणार आहे. आणि दिव्यांग असेल किंवा गरोदर माता असतील किंवा ज्या महिलांच्याकडे लहान बालक असतील तर त्यांना रांगेमध्ये देखील राहण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना आपण प्राधान्याने मतदानाचा हक्क बजावण्याची संधी देणार आहोत. तसंच मतदानासाठी येताना जर का मतदान ओळखपत्र जर का नसेल तर भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले 12 जे अन्य ओळखपत्र आहेत त्यापैकी कोणतंही एक ओळखपत्र जरी घेऊन आलं तरी देखील त्याच्या आधारे त्या संबंधित मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल, पॅन कार्ड, मनरेगा खालचं जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स या सर्व वेगवेगळ्या ओळखपत्रांचा देखील समावेश त्याच्यामध्ये होतो. तसंच आता अलीकडे जे काही होम वोटिंग गृह मतदान जे झालं त्याच्याकरिता आपल्या जिल्ह्यातील 5 बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधील पहिल्यांदा मतदानामध्ये सहभागी होणारे वयोगट 18 ते 19 वर्षातील नोंदणी झालेले नव्याने 26,500 मतदार आहेत. जास्तीत जास्त मतदारांनी किंबहुना सर्वच मतदारांनी या दिवशी आपल्या लोकशाहीतील अमूल्य असलेला हा मतदानाचा अधिकार बजावावा आणि लोकशाहीचा पाया अधिक सुदृढ करावा असं मी आवाहन करतो. ही मतदानाची जी प्रक्रिया आहे ही जिल्ह्यातील एकूण 1,962 इतक्या मतदान केंद्रांवरती पार पाडली जाणार असून याच्यामध्ये शहरी भागामध्ये 381 आणि ग्रामीण भागामध्ये 1581 मतदान केंद्रांचा समावेश आहे. त्यापैकीच्या एकूण 987 मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचं आपण
वेबकास्टिंगद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग आपल्या जिल्हा नियंत्रण कक्षामधून त्याच्याबाबतचं पाहणी करणार आहोत, मॉनिटरिंग करणार आहोत, जेणेकरून ही संपूर्ण प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शी आणि योग्य पद्धतीने पार पाडली जात असल्याची देखील खातरजमा आपण वेळोवेळी करणार आहोत। या सर्व मतदारांच्या साठी आवश्यक असलेल्या सर्व अत्यावश्यक सोयी सुविधांचा देखील आपण तिथे खातरजमा आपण केलेली आहे। विशेषतः दिव्यांगांच्या साठी आपण व्हीलचेअरची व्यवस्था आणि पिक अँड ड्रॉपची फॅसिलिटी, याच्याशिवाय जर का त्यांना व्हॉलेंटियरची जर का काय गरज असेल तर ती देखील पुरवण्यात येणार आहे। याच्याकरिता सर्व दिव्यांग बांधवांनी त्यांना जी काय आवश्यकता आहे त्याच्यानुसार सक्षम ॲप जे भारत निवडणूक आयोगाने तयार केलेलं आहे त्याच्यावरती नोंदणी करून त्या पद्धतीचे त्यांनी मागणी नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून जेव्हा ते मतदानाला मतदान केंद्रावरती येतील त्यावेळेला त्यांना आवश्यक असलेली सोयी सुविधा पुरवण्यात शक्य होईल। त्याचबरोबरीने उष्माघाताचा जी काही सद्यस्थितीमध्ये जे धोका संभवतो आपल्याकडे, तर त्या दिवशी सर्वसाधारणतः तापमान हे एक 38 ते 39 डिग्री किंवा त्यापेक्षा कमी तापमान असण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळे तितकासा आपल्याकडे धोका जाणवणार नाही आहे किंवा धोका संभवत नाही आहे। परंतु तरी देखील प्रशासनाने रांगविरहित मतदान पद्धतीचा अवलंब आपण इथं करत आहोत। याच्यामध्ये कोणत्याही महिला व पुरुषांकरिता रांगेत विशेषतः राहण्याची गरज राहणार नसून त्यांच्याकरिता रांगविरहितचं स्वतंत्र टोकन क्रमांक दिलं जाईल आणि त्यांनी ते टोकन घेऊन बाजूच्या रिकाम्या असलेल्या बैठक व्यवस्था केलेल्या खोलीमध्ये जिथे पाणी पिण्याची सोय आहे, पंख्याची सोय असेल अशा ठिकाणी त्यांनी शांतपणे बसून घ्यायचं आहे। त्यांचा जसजसा नंबर येईल तसं त्यांनी येऊन टोकनद्वारे आपलं ते मतदानाचा हक्क बजावायचा आहे। जे तक्रारी आपल्याकडे तशी विशेष कोणत्याही प्रकारची अशी विशेष तक्रार कोणाची प्राप्त झालेली नाही आहे आणि जे काही तक्रारी किरकोळ जे काही आपल्या सी विजिल मार्फत जे वेळोवेळी प्राप्त झाले त्याचं 100% आपण निरसन केलेलं आहे। आदर्श आचारसंहिता भंगाच्या संदर्भाची आपल्याकडं जे प्राप्त ह्याच्याप्रमाणे 3 हे आहेत आणि बाकी जे 3-4 आहेत जास्त मोठ्या संख्येनं नाही आहेत आणि ह्याच्या बाबतचं जे आहे लिकर वगैरेच्या संदर्भात त्याच्या बाबतीत मात्र मोठ्या प्रमाणावरती जी कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत। मतदारांनी नोंदणी केली होती त्याच्यापैकी 692 इतके दिव्यांग आपले बांधव होते आणि 85 वर्षापेक्षा जास्त असलेल्यांची संख्या ही 2171 होती। आपणास सर्वांना सांगण्यास मला आनंद होतो की 692 दिव्यांगांपैकी तब्बल 672 मतदारांनी मतदान करून आपली 97.10% इतक्या दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाद्वारे मतदान जिल्ह्यामध्ये नोंदवलेले आहे। त्याचबरोबर 85 वर्षापेक्षा जास्त असलेले जे ज्येष्ठ नागरिक होते त्याच्यामध्ये 2171 पैकी 1964 इतक्या मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे, ज्याची टक्केवारी ही 90.46% इतकी होती। म्हणजेच याचा अर्थ आपल्या जिल्ह्यामध्ये जे होऊ घातलेले जे लोकसभेची जी निवडणुकीचं जे मतदानाचं जो काय हे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्साह असल्याचं आढळून येतं। त्यामुळं आपल्याला ही जी काही संधी जी काही प्राप्त झालेली आहे त्या संधीचा ज्याप्रमाणे गृह मतदानाद्वारे दिव्यांग बांधवांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी आपला उत्साह दाखवलेला आहे त्याच पद्धतीने आपल्या नवयुवकांना देखील आणि सर्व विशेषतः शहरी भागातील मतदारांना माझं हे विशेष आव्हान राहणार आहे की त्यांनी देखील तितक्याच उत्स्फूर्तपणे 26 एप्रिल रोजी शुक्रवारी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपलं बहुमूल्य मत देऊन आपला तितका उत्साह त्याच्यामध्ये नोंदवण्यात यावा। याच्याकरिता आवश्यक असलेलं जे वोटर इन्फॉर्मेशन स्लिप जी आहे, मतदार स्लिप जी असते ज्याच्यामध्ये मतदान केंद्रात त्यानुसार जे त्यांच्याकडनं कळवण्यात येईल त्याच्याप्रमाणे आपण त्याचं पास देण्याचं आपण हे करणार किंवा प्रवेश देण्याचं आपण हे करणार। आतमध्ये
नाही, आतमध्ये नाही, दरवाजापर्यंत बाहेरून आपण ते हे करू शकतो ते तेवढ्या आयडेंटिटीच्या बेसिसवरती तेवढं ते बाहेरून करता येईल. आणि तसेही आपल्या वर्ग खोल्या ज्या आहेत छोट्याशी असतात, ते खूप काय आज जाऊन मोठा हॉल आहे आणि आज जाऊन करण्यासारखं स्थितीच नसते. साधारणतः 10 ते 15 बाय 10 ची अशी खोली असते. ज्यांनी आपल्याला काहींनी आकडा आपण निश्चित कुणाचं केलं नाही, कोणी असं 100% म्हटलेलं नाही की आम्ही बहिष्कार घालणारच आहोत. तर काही ज्यांची मागणी जी काय होती ती वेगळी, काहींची इंडिव्हिज्युअल स्वरूपात आहे, काहींची सामूहिक स्वरूपात आहे. तर त्यांच्याबाबतचं निवेदन जे काय प्राप्त झाले होतं, तर त्या निवेदनाच्या अनुषंगाने वेळोवेळी आपण सर्वांना सूचित केलेलं आहे की बहिष्कार टाकणे निवडणुकीवरती हा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा उपाय होऊ शकत नाही. त्याऐवजी आजपर्यंत आपण स्वातंत्र्य लढ्याचा जर का दाखला घेतला तर आपण नियमित स्वरूपात आपले जे काही स्वातंत्र्यवीरांनी हेच सांगितलेलं आहे की मतदानाचा आम्हाला अधिकार द्या, तेव्हाच आमच्या समस्या सोडवल्या जातील आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हेच ते आपले सन्माननीय बाळ गंगाधर टिळक यांनी देखील ते मांडलं होतं. आणि त्याचाच दाखला देऊन मी आपल्या मार्फत असे जे कोणी असतील त्यांना मी सांगू इच्छितो की आपला जर का कुठला जर का काय निषेध जर का नोंदवायचाच असेल तर ते बहिष्कार न टाकता 100% मतदान करून निषेध नोंदवावा. परंतु बहिष्कार टाकणे हा त्याच्यावरचा मार्ग असू शकत नाही. लोकशाहीमध्ये समस्या मांडण्यासाठीच त्याचंच प्रतिबिंब हे मतदानाच्या स्वरूपात येतं. जर का त्यांनी बजावलं नाही तर मग समस्या तशा कितपत सुटतील आणि बहिष्कार टाकून पण असं कसं समस्या सुटू शकतील अशी अपेक्षा करू शकतो. तर माझं आपल्या माध्यमातून हेच आव्हान आणणार आहे, प्रत्येकानं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, त्याचाच पुढे जो काय आहे मतदान करणे हा माझा हक्क आहे. तर त्याला धरून प्रत्येकानं आवर्जून 100% मतदान करावं हे मी त्या सर्व संबंधानं मी आवाहन करू इच्छितो. मतदान केंद्र हे क्रिटिकल केंद्र म्हणून आहेत आणि ते देखील कुठल्याही अन्य कारणास्तव नसून, म्हणजे जिथे कुठे वेगळ्या पद्धतीचे ते संवेदनशील नसून केवळ तांत्रिक कारणास्तव जिथे मतदान मागच्या वेळा अत्यंत अल्प किंवा न के बराबर होतं, किंवा जिथे एक मतदान केंद्र आहे की जिथे व्यवस्थित प्रक्रिया पार पाडली गेली नव्हती, या तांत्रिक कारणास्तव 3 मतदान केंद्र हे आपले क्रिटिकल मध्ये या प्रवर्गामध्ये गेलेले आहेत. आणि तिथे आपण विशेष आवश्यक असलेलं सर्व, तिथेच नव्हे तर जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवरती अत्यंत प्रभावीपणे, सक्षमपणे आणि पारदर्शी पद्धतीनं काम सर्व निवडणुकीवर नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी करावं, याच्यासाठी त्यांना चांगल्या पद्धतीचं आपण प्रशिक्षण दिलेलं आहे. सर्वांचं प्रशिक्षण 3 ते 4 वेळा आपण ते झालेलं आहे. सर्वांना आवश्यक असलेली सर्व प्रकारची साधन, साहित्य, सामुग्री देखील आपण ते दिलेले आहे. सर्व सूचनांच्या पुस्तिका आपण ते दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मला वाटत नाही की यावेळेला कोणत्याही प्रकारची अडचण येईल आणि आपण सर्व प्रकारच्या उपाययोजना देखील केल्यात आलेल्या आहेत. हो, आपल्याकडे 56 मॉडेल पोलिंग स्टेशन्स आपण स्थापित करण्यात आलेले आहेत आणि त्या मॉडेल पोलिंग स्टेशन हे आदर्श म्हणूनच आपण ते त्याच्यामध्ये पाहतो. त्याच्यामध्ये ॲडिशनल सगळ्यात चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा, चांगल्या सुस्थितीत असलेल्या जे काय आहेत तर ते आपण केलेले आहेत. त्याच्यामध्ये 6 पोलिंग स्टेशन पूर्णतः सर्व महिलांद्वारेच, पोलीस महिलांद्वारेच ते संचालित केले जातील. त्याशिवाय आपले काही 7 आपले पोलिंग स्टेशन आहेत ज्याच्यावरती पूर्णतः दिव्यांग बांधवच ते त्याच्यामध्ये हे करतील. काही आपले जे पोलिंग स्टेशन आहेत त्याच्यामध्ये पूर्णतः युवक आपले जे आहेत तेच मतदान केंद्र त्या दिवशी संचालित करतील. अशा पद्धतीचं आपण ते आदर्श मतदान केंद्र देखील आपण स्थापित केलेली आहे. आपण विविध कालमर्यादेमध्ये आपण त्याचं निरसन देखील केलेलं आहे. 56+9 65 एकूण 65 सर्वच्या सर्व तक्रारींचं आपण निरसन देखील केलेलं आहे. आणि म्हणून मगाशी जे म्हटलं एकूण 1,74,00,000 इतकी रक्कम देखील आपण
जप्त केलेले आहे, म्हणजे वेगवेगळे मुद्देमालासहित आपण ते जप्त केलेलं आहे. त्याच्यामध्ये 31,731 लिटरची लिकर आहे, ज्याची किंमत ही जवळपास 22 लाख इतकी आहे. आणि 2,62,259 ग्रॅम इतके ड्रग्ज असून त्याची किंमत ही 37,54,000 इतकी आहे. त्याशिवाय आपण 20 लाख आपण कॅशमध्ये देखील आपण कन्फिस्केट सध्या केलेले आहेत. आणि त्याशिवाय अन्य ऐवज वगैरे सगळं धरून 1,74,00,00,000 इतकी त्याची किंमत होती.